कमाल. कसं केलंस? दाखवते ना तुला. चल. काय ड्रिंक होतं. अगं ये तुला सगळे इन्ग्रेडियंट्स दाखवते. तयारच आहे सगळं. हो. आणि हे जे सरबत आहे त्याचं नाव आहे मनुका आणि खजुराचं सरबत. हे मी एक 10 ते 15 हे घेतलेले आहेत, खजूर घेतले आणि तो एक 5-6 तास भिजत टाकायचा. ओके. हा मग हे जिऱ्याची पूड आहे, लिंबू चा रस आहे लिंबाचा. ओके. आणखीन हे आपलं मनुका आहे. या मनुका पण साधारण एक 17-18 मनुका घेतले. बरं. काळं मीठ काळं घेतलेले. ओके. तर थोडंच अगदी एवढ्याशा इन्ग्रेडियंट्स मध्ये होणार आपलं मनुका आणि खजुराचं सरबत. क्या बात आहे. मग आता कसं करायचं सांग ना. हे अगं काही नाही, आता हे इन्ग्रेडियंट सगळे एकत्र करायचे मिक्सरमध्ये. फिरवायचं. बर्फ हवा असेल तर बर्फ टाकायचा आणि नाही तर नुसतं पाणी पण चालतं. भिजवलेला खजूर टाकतो इथे, पाण्यासकटच टाकायचा. छान भिजलाय मस्त. नंतर इथे मनुका, हे मनुका बियांसकटच टाकायच्या कारण त्याच्यातही फायबर्स असतात. जिरं आपल्या आवडीनुसार. लिंबाचं हे रस टाकायचं आहे. मीठ चवीनुसार. मग जरा बर्फ दे ग. हा दे. हा 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 हा. आता हे उभं झालेलं आहे. आता मी ह्याला गाळून घेणार आहे. आपलं सरबत तयार आहे. आणि थांब आता त्याला डेकोरेट करायचं नाही का? ओके. आहा दे ना मला. सरबत तयार. मस्त. चला तुम्ही पण नक्की करा. सोप्यात सोप्या रेसिपी मला नेहमीच आवडतात करायला. ही सुगरणबाई आहे, मी नाहीये. काही म्हणून मी हे नक्की करणार घरी गेल्यावर आणि तुम्ही नक्की ट्राय करा.